ज्ञानेश्वर महाराजांचा छळ करणारा मुसलमान नव्हता, महात्मा गांधीची हत्या करणारा मुसलमान नव्हता. या सगळ्याचा इतिहास जर आपण पाहिला तर कुठेतरी आपल्यामध्ये निवडणूक आली म्हणजे बटेंगे तो कटेंगे हा विषय तो. कारण मी विधानसभेत तुतारी वाजवणारा माणूस माझा चिन्ह होता. मी फक्त पक्ष बदलवला आणि चिन्ह घेतला, पण माझा प्रचार सुरू झाला बटेंगे तो कटेंगे. अरे या देशाचा पंतप्रधान मनमोहन सिंग अल्पसंख्याक होता तेव्हा हिंदू धोक्यात नव्हता. या देशाचा राष्ट्रपती अल्पसंख्याक एपीजे अब्दुल कलाम होता तेव्हा हिंदू धोक्यात नव्हता. पण या देशाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हिंदू आहे आणि हिंदू खतऱ्यात आहे म्हणून तुम्ही अप्रचार करता, हे आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. 5000 वर्षाच्या पूर्वी मुसलमान भारतात आले. आमची मुसलमानासोबत कुठेही लढाई नाही, आमचा इतिहास सांगते. पण कुठंतरी निवडणूक आली म्हणजे आम्हाला भांडणामध्ये आमचे भाईचाऱ्याचे संबंध खराब होतात. तुम्ही याला निवडून दिलं म्हणजे पक्ष बदलला म्हणजे शरद पवारची पार्टी म्हणजे मुसलमानाची पार्टी समजतात. अरे ज्या शरद पवारांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला पुरोगामी विचाराला चालना देऊन या महाराष्ट्राचा विकास केला, सर्व धर्म समभाव असा नारा देऊन धर्मनिरपेक्ष पक्ष बनवला, त्याच्यावर तुम्ही जर आरोप करत असाल तर ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही. आणि म्हणून आता ओबीसी म्हणजे एक बीजेपीचा नेता, त्याचं भाषण तुम्ही ऐकलं असाल, परिणय फुके. ओबीसीचा डीएनए म्हणजे भाजप आहे, म्हणजे भाजपचा डीएनएच ओबीसी आहे. अरे ओबीसी 2 सप्टेंबरला मराठा लोकांसाठी मुंबईमध्ये मोठं आंदोलन झाला आणि त्या आंदोलनामध्ये 2 सप्टेंबरला देवेंद्र फडणवीसने जी.आर. काढला की मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसी मध्ये देण्याचा. अरे त्या शिंदे गटाचा एकही ओबीसी नेता त्या आंदोलनामध्ये नव्हता. आता ओबीसी मध्ये आमचे पिंजारी बांधवही आहेत. बरेच मुसलमान भंडारा शहरातले आम्ही 3 मुसलमानांना तिकीट दिला, ते ओबीसीचे आहेत. आज ओबीसीवर किती मोठा अन्याय होणार आहे. कोणीतरी मराठे बोगस ओबीसीचे सर्टिफिकेट घेतील. आमच्या भंडाऱ्यामध्ये जेव्हा नोकर भरती निघेल, मास्तराच्या जागा निघतील, ग्रामसेवकाच्या जागा निघतील, तलाट्याच्या जागा निघतील, तर मराठवाड्यातले बोगस ओबीसी इकडे येतील आणि आमच्या ओबीसीच्या पोरांवर अन्याय होणार आहे. या ठिकाणी भंडारा शहरामध्ये 35 जागा आहेत. आणि म्हणून व्हीपी सिंगनी मंडल आयोगाची घोषणा केली. त्यावेळी व्हीपी सिंगची सरकार भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यानं बसली होती आणि मंडल आयोगाची घोषणा केल्याबरोबर ओबीसीला आरक्षण भेटू नये म्हणून व्हीपी सिंगची सरकार यांनी पाडली आणि कमंडल यात्रा सुरू केली. त्याच्यावर पहिला वार करणाऱ्या समर्थन आपण करू शकत नाही. त्याचे आम्ही हिंदू होऊ शकत नाही. आम्ही महात्मा गांधीचे हिंदू आहोत. ज्यांनी बाबासाहेब आंबेडकराला शाळेतून बाहेर काढलं त्याचे हिंदू होऊ शकत नाही. आम्ही संविधानामध्ये बाबासाहेबांनी ज्या हिंदूला महत्वाचं स्थान दिला त्याचे समर्थक राहू शकतो. संभाजी महाराजांचा ज्यांनी छळ केला त्या छळ करणाऱ्याचे आम्ही हिंदू होऊ शकत नाही. आम्ही संभाजी महाराजांना मानणारे हिंदू आहोत. ही आमची मानसिकता तयार केली पाहिजे. आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, इथं आहेत नाही, पण मधुभाऊ त्यांचे पती या ठिकाणी बसले आहेत. वहिनीला थोडं स्वास्थ्य बरोबर नसल्यामुळे त्या या भंडारा शहरामध्ये पहिल्यांदा लढत आहे. आणि आमच्या पक्षाची उपलब्धी तुम्हाला सांगतो की आम्ही 35 पैकी 23 जागा आणि नगराध्यक्ष सुद्धा लढत आहोत. ही आमची खऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही, याला जर कोणी जबाबदार असेल तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. जेव्हा उद्धव ठाकरेची सरकार होती तेव्हा हे देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलत होते की तुम्ही आमच्या हातामध्ये सरकार द्या, आम्ही 1 महिन्यामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टातून सोडवून आणू. पण मला सांगा, खऱ्या अर्थानं याला जर कोणी दोषी असेल तर ही महायुतीची सरकार आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत. हा तमाशा सुरू केलेला आहे. हे एकमेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना शिवसेनेवर आरोप करायचा अधिकार नाही आणि शिवसेनेच्या नेत्यांना भाजपवर आरोप करायचा अधिकार नाही आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांना यांच्यावर आरोप करायचा अधिकार नाही. शेवटी निवडणूक झाल्यानंतर हे 3ही पक्ष एकच येणार आहेत, एकाच झेंड्याखाली. आणि म्हणून हे तमाशा दाखवत आहेत तुम्हाला
कसं रात्रीच्या वेळी शहीद तमाशा करतात, एकमेकावर आरोप करतात आणि सकाळ झाल्यावर हात मिळवणी करतात, त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका ही विनंती करण्यासाठी आलेलो आहे. शरद पवार साहेब घेऊन आहे, महाराष्ट्र ही संताची भूमी आहे, अस्पृश्यता दूर कशी होईल आणि आपला जे शरद पवार साहेबांनी आजपर्यंत पुरोगामी विचारानं महाराष्ट्राचा राज्यकारभार चालवला, त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन आज आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की हा मत पैशाने विकत देऊ नका, हा मत निस्वार्थ भावनेने दान करा. आमच्या कोणी माणूस ठेकेदारी करायसाठी उभा झालेला नाही आहे. ठेकेदारांना निवडून देऊ नका. अजित पवारांच्या 15 दिवसाच्या पूर्वीचा एक स्टेटमेंट होता की ठेकेदारांनी राजकारण करू नये आणि राजकारण्यांनी ठेकेदारी करू नये. जे लोक ठेकेदारी करायसाठी या ठिकाणी उभे आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. या महायुतीच्या लोकांनी आज भाजपमध्ये खूप मोठा पोळा फुटला आहे. ज्यांनी सतत भारतीय जनता पक्षाचं काम केला, त्यांच्या तिकीट काढल्या, त्यांना विचारलं गेलं तू किती लाख रुपये लावशील निवडणुकीत, आणि त्याने जर म्हटलं की साहेब मी गरीब आहो तर त्याची तिकीट कापली आणि सगळ्या लोकांनी बंडखोरी केलेली आहे. जगातली सगळ्यात मोठी पार्टी भारतीय जनता पक्ष, पण या भंडारा जिल्ह्यामध्ये या पक्षाला मोठ्या प्रमाणात ग्रहण लागलेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये एक विश्वासाचा पक्ष म्हणून आम्ही तुमच्या समोर या ठिकाणी हजर आहोत. माझी तुम्हाला कडकडीची विनंती आहे की 2 तारखेला मतदान केंद्रावर जा. ज्या ठिकाणी आमच्या तुतारी वाजवणारा माणूस चुनाव चिन्ह दिसेल त्या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या ही कडकडीची विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो.